न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्देमध्ये विरोधक म्हणतायत सुधीर भाऊ आता फक्त दारूचा एकमेव आधार उरलेला आहे का अर्थव्यवस्थेला? तुम्ही राज्याचे अनेक वर्ष अर्थमंत्री होतात, इतकी गरजेची आहे का दारू? इतका टेकू मजबूत आहे का दारूचा? असं आहे की ज्याचा संविधानावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, संविधान ज्यांच्यासाठी राज्य चालवण्याचा पवित्र ग्रंथ आहे, ते यामध्ये दारू हा शेवटच्या टप्प्यावरचा उत्पन्न वाढीचं साधन आहे. ठीक आहे, या अगोदरच्या राज्य सरकारांनी दारू या विषयावर उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी 1960 मध्ये आपण गुजरातमध्ये दारूबंदी केली, 2016 बिहारमध्ये दारूबंदी झाली. काही राज्य छोट्या राज्यांमध्ये 1989 मध्ये दारूबंदी केली, तर त्या राज्यांनी काही जगणं सोडलं नाही. मी हे समजू शकतो की या क्षणाला दारूबंदी करता येणार नाही महाराष्ट्रामध्ये, पण कमीत कमी नवीन दुकानं देण्याची आवश्यकता नाही. आता या क्षणाला 20,000 पेक्षा जास्त बिअर बार आहे. बिअर बार तर आजच्या असणाऱ्या नियमानुसार कोणीही घेऊ शकतो, त्यासाठी त्याला एक विशिष्ट लायसन्स घ्यावं लागतं. 5,200 देशी विदेशी दारूची दुकानं आहे आणि 1900 बिअर शॉपी आहे. आता यामध्ये दुकानं वाढवण्याची आवश्यकता आहे असं मग व्यक्तिगत रीतीने वाढत नाही. दारूवरच्या उत्पन्नासाठी दारूवरचा टॅक्स वाढवला तर मी समजू शकतो. जो टॅक्स दुकानदारांच्या खिशातून जाणार नाही आहे, पिणारा आहे, तर पिणाऱ्याला सुद्धा जास्त पैसे खर्च व्हायला लागले तर 3 पेगच्या ऐवजी 2 पेग तू पी. आता आपण डॅन्स बार बंद केला, आपण अफू गांजा याच्यावर बंदी ठेवतो. काय कारण आहे? माणिकचंदवर बंदी ठेवली. माणिकचंदमधूनही आपल्याला जीएसटी किंवा तत्सम उत्पन्न येत होतं, पण आपल्या असं लक्षात आलं की समाजाला या सर्व गोष्टीतून आरोग्यास अपायकारक आहे. यातून माणसं घडवण्याच्या ऐवजी माणसं बिघडवण्याचा साधारणतः मार्ग हा प्रशस्त होतो. आणि म्हणून आपण आजही अफूची शेती महाराष्ट्रात करू देत नाही, गांजाची शेती करू देत नाही, एमडीवर आपण आता बंधनं टाकले. कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा उडत्या पंजाब सारखा उडता महाराष्ट्र होता कामा नये. सुधीर भाऊ, आणि म्हणून सुधीर भाऊ तुम्ही म्हणताय की नवे परवाने देणं चुकीचं आहे, स्पष्टपणे सांगताय तुम्ही परवाने देण्याची गरज नाहीये. मग सांगणार कोण? हा पण मुद्दा आहे ना. मग अजित पवार ऐकत नाहीयेत का? हा पण प्रश्न आहे ना. मुद्दा उचलणार आहे. तुम्ही उचलणार आहेत मुद्दा, घरचा आहे. मी स्पष्टता आणणार आहे की उत्पन्न वाढवण्यासाठी ऑलरेडी 5,200 दुकानं आहे, 1900 बिअर शॉपी आहे, 20,000 बिअर बार आहे. आणि बिअर बार तर नैसर्गिक रीतीने कधीही वाढू शकतात. मग नवीन दुकानं देण्याची काय आवश्यकता आहे वाईन शॉप देण्याची? आता काय आवश्यकता? आता तुम्ही प्रश्न विचारला, मी महाराष्ट्राचा मंत्र होऊ शकत नाही. सुधीर भाऊ, हा प्रश्न घेऊन आता मला भाजपकडे जावं लागेल, कारण विचारायचं कोणाला हा प्रश्न पण आहे ना. कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज विचारलं ते यायला सुद्धा तयार नाहीयेत. आज एक प्रवक्ता त्यांनी पाठवला नाही, सगळ्यांना फोन करून झाले, सगळ्यांना विचारून झालं, बोलायला पण तयार नाही त्या विषयावरती. अरे पण मी शासनाच्या वतीने भूमिका मांडली आहे आणि या संदर्भात लवकरच तुम्ही बघाल नवीन दुकानं देण्याचं धोरण हे मला विश्वास आहे सरकार करणार. विश्वास पाठकजी ऐकला असेल तुम्ही, आता तुम्ही बोला. मी काही बोलणार नाही, विचारणार नाही, तुम्ही बोला. नंतर हेरम सरांकडे जातो. आमचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊंचा याच्यावरचा अभ्यास, स्वतः 5 वर्ष त्यांनी फायनान्स मिनिस्टर म्हणून काम केलं, त्यामुळे मी त्यांच्यासमोर काही बोलू शकत नाही. फक्त प्रवक्ता म्हणून मी एवढंच म्हणेल की बंद केली. एक मिनिट, मी प्रवक्ता म्हणून मात्र एक बाजू मांडेल की मी सुद्धा कधी दारू वाढवण्याची आवश्यकता नाही आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी बिअर बारची संख्या 20,000 आहे आणि त्यामध्ये टॅक्स वाढवला 2%. आणि आपल्याला जर राज्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर मी जीएसटी कौन्सिलमध्ये होतो. राज्याला एखाद्या विशेष योजनेसाठी पैशाची कमतरता असेल तर आपण राज्यामध्ये आज देशातल्या एकूण जीएसटी पैकी 20% जीएसटी आपला आहे. आपण 0.5% सुद्धा जीएसटी विशेष बाब म्हणून जीएसटी कौन्सिलकडून वाढवून घेतला तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की कोणत्याही योजनेवर कदापिही ताण पडणार नाही. आणि हे सारे मुद्दे अजितदादांची काही भेट झाली अशात काही पोहोचवत नाही, हे मुद्दे मी विधानसभेत मांडणार आहे. अजितदादांची काही भेट झाली हे खरं सांगणं गरजेचं आहे दादांना. नाही, विधानसभेत मांडणार आहे ना मी. नक्की मांडा, नक्की मांडा.
नक्की मांडा. अधिवेशनाचे आहे. विधानसभेत उत्पन्न वाढीसाठी संविधानाचा सन्मान करेल महाराष्ट्राला धनवान. शेवटी जे दंड आहे ते जरी वसूल केले तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आता कोर्ट फी किंवा तत्सम याच्यातून 900 कोटी येतात ते 2000 कोटी होऊ शकतात. आपण आपल्याकडे साधारणतः आता आपला उद्योग क्षेत्राकडे किंवा व्यापाऱ्यांकडे आपला वॅट जीएसटीचे काही हिस्से हे 90,000 कोटी पेंडिंग आहे. यालाही योग्य वेगाने केलं तर राज्याला पैसे मिळू शकतात. ठीक आहे. तर मला असं वाटतं की दारू दुकान वाढवणे हा शेवटचा पर्याय असू शकतो जेव्हा राज्य हे अतिशय बीपीएल मध्ये बिलो पॉवर्टी लाईन मध्ये येईल, जेव्हा सारे रस्ते बंद होऊन जाईल तेव्हा दारूची दुकानं वाढवणे. दारूची दुकानं वाढवण्याचं काहीही कारण दूरपर्यंत नाही. आणि मला विश्वास आहे जेव्हा मी आकडेवारी काढून ठेवली आहे, ही आकडेवारी जेव्हा विधानसभेत मी मांडेल तेव्हा सरकार स्वतःहून नवीन दारूची लायसन्स, विदेशी दारूची लायसन्स देणार नाही. यासाठी तुम्हाला टॅक्स वाढवता येतो आणि पिणाऱ्यांनी अतिशय रोखठोक भूमिका मांडली. सुधीर भाऊ, तुम्ही रोखठोक भूमिका मांडली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मला हिरम कुलकर्णी सरांना विचारायचं आहे, या निर्णयाचे सामाजिक परिणाम काय? महाराष्ट्राला सामाजिक दृष्ट्या 4 पैसे मिळतील, पण सामाजिक परिणामांचं काय? 2011 साली महाराष्ट्र सरकारने व्यसनमुक्ती धोरण जाहीर केलेलं आहे. ते डॉक्युमेंट जरूर विधानसभेमध्ये सादर परत एकदा करावं. आणि त्या डॉक्युमेंटमध्ये महाराष्ट्र सरकारने असं म्हटलंय की टप्प्याटप्प्यानं आम्ही दारूचा खप महाराष्ट्रामध्ये कमी केला जाईल आणि त्याला प्रतिष्ठा देणार नाही. हे जर महाराष्ट्र सरकारचं डॉक्युमेंट असेल तर माझं अजित पवारांना विनंती राहील की पहिल्यांदा ते डॉक्युमेंट फाडून टाका. ते डॉक्युमेंट तुम्ही मागं घ्या आणि मगच हे दुकानं वाढवून दिले पाहिजेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नानं चंद्रपूरची दारूबंदी झाली होती. ही दारूबंदी मागच्या सरकारनं उठवली होती. खरं तर या मागच्या सरकारपेक्षा आम्ही वेगळे आहोत हे दाखवायचं असेल तर आज चंद्रपूरची दारूबंदी परत लागू करायला पाहिजे. परंतु ते न करता तुम्ही सरळ अशा पद्धतीने वागताय. वर्ध्याची दारूबंदी मागे घेण्याची भाषा परत एखादा आमदार करतो. मला असं वाटतं की महात्मा गांधींचं एक वाक्य आहे की जर दारूच्या पैशाने विकास होणार असेल तर तो विकास नाही झाला तरी चालेल. आज ग्रामीण भागातलं वास्तव इतकं भयानक आहे. मी ज्या गावामध्ये राहतो तिथल्या झोपडपट्टीमध्ये मी 400 कुटुंबांचा सर्वे केला तर 23 माणसं दारूने मेलेली आहेत. किनवटमध्ये जी झोपडपट्टी एसटी स्टँडच्या मागं, त्या एसटी स्टँडच्या झोपडपट्टीमध्ये मी गेलेलो आहे तर 54 माणसं दारूनं फक्त 5 वर्षामध्ये मेलेली आहेत. आज माणसांचे कोरोनापेक्षा किंवा एखाद्या युद्धामध्ये जितकी माणसं मरणार नाहीत तितकी माणसं आज गावोगाव मरत आहेत, दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत. आणि दारूनं सरकारचं उत्पन्न वाढतं हा एक गैरसमज आहे. निमान नावाची जी बेंगलोरची संस्था आहे त्या संस्थेने केलेला अभ्यास असं सांगतो की भारतातल्या सगळ्या राज्य सरकारांचं उत्पन्न 216 अब्ज कोटी होतं. आणि दारूतून जे प्रॉब्लेम निर्माण होतात, कायदा सुव्यवस्थेचा असेल, आरोग्याचा मुद्दा असेल, तर याच्यामध्ये होणारा खर्च 244 अब्ज कोटीचा आहे. मी ग्रामीण भागामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून सांगतो की दारूचं एक शास्त्र आहे की दारूची उपलब्धता वाढली की दारुड्यांची संख्या वाढते. आणि म्हणून कोणत्याही सरकारनं दारूबंदी करू नये, मी दारूबंदीची मागणी करत नाही, पण दारूचा खप मर्यादित करत नाही ना आणि दारूला कायद्याच्या कक्षेत आणणं हे सरकारचं कर्तव्य असतं. आणि म्हणून दारूचा खप कमी केला पाहिजे. तुम्ही लायसन रद्द करत नेलं पाहिजे. आज रेशनचं दुकान मागितलं की तुम्ही लोकसंख्येची अट सांगता, आरोग्याचं उपकेंद्र मागायला गेलं की तुम्ही लोकसंख्येची अट सांगता. आणि दारूच्या बद्दल हा काय प्रकार आहे? आज महाराष्ट्रामध्ये मी जबाबदारीने सांगतो 1990 साली दारूचं सरासरी पिण्याचं वय 19 वर्षाचं होतं. आज 13 वर्षाची मुलं दारू पित आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि ही अतिशय घातक आहे. निश्चितपणे ही गोष्ट घातक आहे. समाज म्हणून सामाजिक त्याचे परिणाम सुद्धा घातक ठरू शकतात. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं चर्चेला आणण्याचा आपला प्रयत्न होता. आणि सुधीर भाऊंनी सुद्धा याबद्दल जरी सत्तेमध्ये ते असले तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की याची गरज नाहीये, शेवटचा पर्याय तुमचा असला पाहिजे, हा पहिला पर्याय असू शकत नाहीये. आणि याबद्दल त्यांनी भूमिका मांडू असं सुद्धा सांगितलंय. गेल्या काही दिवसात सुधीर भाऊंनी जी भूमिका घेतली त्यानंतर महाराष्ट्रात खरा विरोधी पक्षनेता जर जाहीर झाला नसला तरी सुधीर भाऊ काही कमी नाहीयेत हे सुद्धा त्याच्यातनं नमूद करता येईल. पण खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं.